भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मद् आचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपराम्। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा। हॅलो 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 त्याने तुमच्या कॉलला होल्डवर ठेवलं आहे, कृपया लाईनवरच राहा। तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने तुमच्या कॉलला होल्डवर ठेवलं आहे। हॅलो हां चालू गो अहेड ना. ओके ओके ओके. यू आर गिविंग एनी साइन टू मी? ओके. शॅल आय स्टार्ट नाव? ओके 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 ओके. सॉरी. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मद् आचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपराम्। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदयाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप्त वंशी विभूषितकरान्नवनीराभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनधारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीतनूजावनम् एतद्भागवतः पुराणकथनं श्रीकृष्णलीलामृतं। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते। रामदास आश्रमचे रामगिरीचे महंत असणारे परमपूज्य स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या चरणी सादर साष्टांग दंडवत, तसे दयानंद सरस्वती यांनाही सप्रेम नमस्कार करते, सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते आणि आपलं आजचं चिंतन आपण सुरू करू. काल भागवताच्या 2 सत्रामध्ये आपण काही तत्त्वज्ञानाचा भाग बघितला आणि आज प्रत्यक्ष भागवत जेव्हा श्रवण करायचं आहे तेव्हा भागवताचं एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्रानुसार जोपर्यंत आपण गोकर्ण महात्म्याचं स्मरण करत नाही तोपर्यंत आपल्याला भागवतामध्ये प्रविष्ट होता येत नाही. म्हणून आजचा विषय जो आहे तो पहिल्यांदी भागवत
या शब्दाची व्युत्पत्ती आपण बघणार आहोत. काल आपण काही भागवताची कथा कशी केली हे पाहिली, पण प्रत्यक्ष भागवत हा शब्द म्हणजे काय आहे हे नाही आपण काल बघितलं. तेवढं बघू आणि मग आपण आज जी कथा आहे संपूर्ण गोकर्ण महात्म्याची ती सविस्तर कथा आपण आज बघूया. भागवत हा जो आहे आपण काल बघितलं की भक्तिमाता आणि तिचे 2 पुत्र की वैराग्य आणि ज्ञान या तिघांनाही महर्षी नारदांनी भागवत ग्रंथामध्ये प्रविष्ट केलं. मातेला अतिशय आनंद झाला की आपण आपल्या पुत्रासह कुठे प्रविष्ट झालो, तर या भागवत ग्रंथामध्ये प्रविष्ट झालो आणि आता भगवत भक्तांच्या हृदयामध्ये आपल्याला राहायला मिळणार एवढा तिला आत्मविश्वास वाटला. आणि असा तो ग्रंथ म्हणजे भागवत आहे. भागवत म्हणजे काय सांगितलेले, भा, ग, व आणि त असे 4 शब्द आहेत आणि 4ही शब्दांचे अतिशय सुंदर असे अर्थ शास्त्रांनी दिलेले आहेत. भाचा पहिला अर्थ आहे ज्ञान. भा म्हणजे ज्ञान आणि म्हणून भारती, ज्ञान देणारे जे ज्ञानाने परिपूर्ण आहेत, आत्मज्ञानाने परिपूर्ण आहेत ते भारती असा शब्द त्या ठिकाणी. भा म्हणजे ज्ञान आहे. ग म्हणजे कीर्ती. जो आत्मज्ञानी आहे त्याला कीर्ती मिळणारच आहे, कारण कीर्ती त्याच्याकडे येणारीच आहे असं शास्त्र म्हणतं. आणि मग त्यानंतर व म्हणजे इष्टकामना, चांगली कामना. तुमची आमची कामना जी आहे ती प्रपंचातली कामना आहे, पण संतांची कामना, आत्मज्ञानी जे आहेत त्यांची कामना काय आहे की अवघेची सुखी असावे ऐसी वासना. आपण ज्ञान सगळ्यांना द्यावं आणि सगळ्यांना आनंदित करावं ही त्यांची काय आहे तर कामना आहे. आणि म्हणून इष्टकामना, चांगली कामना त्याला ग म्हटलं आहे. आणि तचा अर्थ आहे विस्तार. म्हणून ज्ञान, कीर्ती, इष्टकामना आणि त्याचा विस्तार ह्या सगळ्याला मिळून काय म्हणतात तर ह्या सगळ्याला मिळून भागवत असं म्हणतात. या भागवत शब्दाची दुसरी व्युत्पत्ती आणखीन अतिशय सुंदर दिलेली आहे. भा याचा अर्थ चैतन्य, जे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे. आणि व याचा अर्थ ग याचा अर्थ गमगमती म्हणजे जाणे, धातू आहे. गमगमती जाणे. आता आपल्याला कुठे जायचं आहे की जायचं आहे, कुठेतरी प्रवास करायचा आहे. कुठून कुठे प्रवास करायचा आहे? देहभावापासून देवभावापर्यंत किंवा देहभावापासून आत्मभावापर्यंत, देहभावापासून परमात्म्य भावापर्यंत जो प्रवास करायचा आहे त्याला गमगमयती. म्हणून भा म्हणजे चैतन्य, गमगमयती म्हणजे प्रवास करणे आणि जाणे. व म्हणजे वरश्रेष्ठ. 84 लक्ष योनी आहेत, त्यातली श्रेष्ठ योनी कोणती आहे तर नरदेह आहे. या नरदेहामध्येच आपल्याला काय करता येतं तर त्या चैतन्यापर्यंत जाता येतं. आणि म्हणून वरश्रेष्ठ, नरतनू त्याला वरश्रेष्ठ म्हटले. आणि त म्हणजे तरयती, तरणे. या भवसागरामधून आपल्याला तरून जाता येतं, हे भागवत आहे. म्हणून चैतन्यापर्यंत गमगमयती म्हणजे जाणे. आणि ते जाताना कसं जाणं तर नरश्रेष्ठ या नरदेह मिळाल्यामुळे आपण या भवसागरातून तरून जाऊन कुठे जायचं आहे तर त्या चैतन्यापर्यंत जायचं आहे. हा भागवत या शब्दाचा अर्थ आहे. म्हणून भागवत या शब्दाचा अर्थ जो आहे तो आपण आत्ता पाहिला. आणि मग आता भागवत प्रत्यक्ष ग्रंथ श्रवण करण्याच्या अगोदर भागवत ग्रंथाचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रानुसार आपण जी कथा बघणार आहोत ते गोकर्ण महात्म्य. गोकर्ण महात्म्य हे सगळ्यांना माहिती आहे की खूप सुंदर अशी कथा आहे. अतिशय सगळ्यांना गोष्ट कदाचित माहिती आहे, पण परमार्थामध्ये एखादी गोष्ट ऐकलेलीच ऐकणं हा काय आहे तर हा दोष मानला जात नाही. कारण तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये या गोष्टी पुन्हा पुन्हा विसरत असतो आणि त्या विसरू नये म्हणून आपण पुन्हा पुन्हा श्रवण करायचं असतं. त्यामुळे पुन्हा ऐकणं हा तिथे दोष नाही. तेव्हा आपण परत ऐकू. ज्यांना माहीत नाही ते पहिल्यांदा ऐकतील, ज्यांनी परत ऐकलं असेल त्यांचं पक्कं होऊन जाईल आणि त्यासाठी हे आपल्याला श्रवण करायचं आहे. आता जी कथा आहे ती गोकर्ण महात्म्य ही कोणाची आहे? ही आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. फार पुरातन अशी ही कथा आहे. आणि या पुरातन काळामध्ये तुंगभद्रा नावाची एक नदी होती. या नदीच्या किनारी अतिशय सुंदर असं एक नगर होतं. आणि ह्या नगराचं वैशिष्ट्य असं होतं की नगरामध्ये जे लोक होते सगळे धार्मिक लोक होते, अत्यंत सत्वगुणी असे असणारे, चांगले, ज्यांना कर्तव्याची जाणीव आहे असे सगळे सत्वगुणी असं असणारे लोक कुठे होते तर या नगरीमध्ये होते. याच नगरीमध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता.
वैदिक कर्म करणारा आहे आणि वैदिक कर्म करणारा असल्यामुळे त्याला वैदिक कर्म माहिती आहे सगळं कसं करायचं आहे. अत्यंत धर्माने वागतो आहे. जसं शास्त्रांनी सांगितलं आहे तसं शास्त्रशुद्ध कर्म तो करतो आहे. आणि असं वेदसंपन्न असा असणारा, सात्विक असणारा, परिस्थितीसुद्धा चांगली होती त्याची. गृहस्थाश्रमी होता आणि गृहस्थाश्रमी असणारा त्याची पत्नी आहे आणि पत्नीच्या सह तो राहत होता. आणि त्याचं कार्य जे आहे ते उत्तम वैदिक कर्म, कोणाकडे जाणं, पूजा करणं, यज्ञयागादी कर्म करणं, अशी कर्म तो करत होता. हा जितका सात्विक होता तितकी त्याची पत्नी जी आहे ती मात्र अतिशय दिसायला सुंदर, आणि दिसायला सुंदर असल्यामुळे ती रजोगुणाने युक्त होती. जितकी ती रजोगुणाने युक्त होती तितकीच ती स्वार्थी होती, तितकीच ती असमाधानी होती, तितकीच ती कजाग होती, तितकीच ती तोंडाळ होती. आणि म्हणून सतत ती काय करायची तर आजूबाजूच्या लोकांशी भांडायची. एक तर पतीशीही भांडायची आणि आजूबाजूच्या लोकांशी सतत भांडण करणं. कारण आपलं अस्तित्व जे आहे ते टिकवणं. मी शेवटी शहाणी आणि बाकी सगळे कसे आहेत तर मूर्ख आहेत. आणि म्हणून सतत काय करायची तर वाद करायची, कलह करायची. अशी रजोगुणी अशी असणारी त्याची जी पत्नी आहे तिचं नाव धुंदुली होतं. आपल्या पत्नीचा स्वभाव बघून त्या पतीला भयंकर दुःख व्हायचं. तो सत्वगुणांनी युक्त आणि ही मात्र रजोगुणांनी आणि तमगुणांनी युक्त. यांनी किती समजावलं तरी ती ऐकायची नाही. असा त्यांचा गृहस्थाश्रम चालू आहे. दिवसभर हा राबतोय, घरामध्ये धन आणतोय, पण हिला समाधानच नाही. हिला पुष्कळ धन पाहिजे, पुष्कळ धन पाहिजे. आणि म्हणून तिचा तोंडाचा पट्टा चालूच आहे. मग हळूहळू आत्मदेव ब्राह्मणाच्या लक्षात आलं की आपला विवाह होऊन बरेच दिवस झाले पण आपल्याला काही अपत्य नाही. आणखीन तो दुःखी झाला. मनामध्ये त्याच्या असं आलं की मी तर वैदिक कर्म करणारा आहे आणि वैदिक कर्म करायला जेव्हा दुसऱ्यांकडे जातो तेव्हा श्राद्ध जी आहे ती श्राद्धादी कर्म करतो. पितरांचं काय करतो तर तर्पण करतो आणि त्या तर्पणामध्ये पुत्रांनी काय दिलं पाहिजे, पित्याला आहुती दिली पाहिजे, त्याचं तर्पण केलं पाहिजे. आणि जेव्हा पुत्र तर्पण करेल तेव्हाच तर पितर मुक्त होतील आणि मला तर अपत्यच नाही. तेव्हा आता माझे पितर मुक्त कसे होणार? आत्मदेव ब्राह्मणाला प्रश्न पडला की आता पित्यांच्या मुक्तीची सोय काय? आणि ह्यानी तो अधिक दुःखी झाला. दुःखी झालेला एक दिवस त्याचं स्वतःचं घर होतं. घराच्या बाजूला थोडीशी बाग होती. त्या बागेमध्ये मागे गोठा होता. तो तिथे गोल फिरतोय, घरामध्ये बघतोय. आणि जसं तो घराच्या इथे फिरायला लागला अत्यंत उद्विग्न मनाने, उदास मनाने जेव्हा ते फिरत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्या घराच्या भोवती जी बाग होती त्या बागेमध्ये अनेक झाडं होती, अनेक वृक्ष होते, पण एकाही वृक्षाला कळी नाही, फूल नाही, फळ नाही. याचा अर्थ ज्या भूमीवरती त्याचं घर होतं ती भूमीच कशी आहे? तिथे वृक्षाला सुद्धा काय नाहीत, कळ्या नाहीत, फुलं नाहीत, फळं नाहीत. ती भूमी काही फळ देत नाही आहे. आणखीन त्याला दुःख झालं. तसाच फिरत फिरत तो गोठ्यात गेला आहे. गोठ्यामध्ये त्याच्याकडे गोधन होतं आणि ते गोधन बघितलं. त्या गायी आहेत पण त्यातली एकही गाय कशी नाही तर ती गाभण नाही. ती एकाही पाडसाला जन्म देत नाही आहे. ते सगळं बघितलं आणि तो अत्यंत दुःखी झाला. एक तर उदरी संतान नाही आणि संपूर्ण आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे तर जिथे काही निपजणारच नाही आहे. हे सगळं बघितलं आणि पुन्हा पुन्हा त्याच्या मनामध्ये आलं की माझ्या पितरांची मुक्ती कशी होणार? काही ऋण फेडले पाहिजेत. मात्या पित्यांचं ऋण फेडलं पाहिजे. मग मातेचं ऋण फिटतं का? नाही फिटत मातेचं ऋण. ज्या मातेच्या उदरातून आपण येतो तिचं ऋण फिटत नाही. आणि म्हणून शास्त्र असं म्हणतं माता ऋण कोणाचंच फिटत नाही. फक्त जर संन्यासी असतील आणि त्यांनी पंचाग्नी साधन केलं तर ते मातेच्या ऋणातून मुक्त होऊ शकतात. पण मात्या पित्यांचं ऋण फेडायचं असेल तर शास्त्रांनी एकच काय दिलेलं आहे, मार्ग दिलेला आहे, ते म्हणजे स्वतः माता पिताच होणं. जोपर्यंत आम्ही स्वतः माता पिता होत नाही तोपर्यंत माता पित्यांचं दुःख काय आहे, त्यांनी किती मुलांसाठी काही केलेलं आहे हे कळत नाही. आणि म्हणून माता पितांचं ऋण फेडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतः माता पिताच होणं. शास्त्रांनी सांगितले. आत्मदेव ब्राह्मण म्हणतोय की मी तर माता पिता होऊ शकतच नाही कारण माझ्या उदरी संतानच नाही आहे.
दुसरं ऋण फेडायचं आहे ते म्हणजे सद्गुरूंचं. त्याला वाचा ऋण परिहार म्हटलं आहे. सद्गुरूंनी जे कार्य दिलेलं आहे, सद्गुरूंनी जे ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञान इतरांना सांगणं, ते वाटणं, त्याला काय म्हणतात तर वाचा ऋण परिहार. आत्मदेव ब्राह्मण ते करत आहेत, पण अनात अत्यंत दुःख आहे की माझ्या उदरी अपत्य नाही. आणि एक दिवस बघितलं घरामधली गाई वांझं आहेत, वृक्ष आणि वेली ज्या आहेत त्या सगळ्या फुलं आणि फळं विरहित आहेत. आणि म्हणून अत्यंतिक दुःख झालं आणि मनामध्ये एक संकल्प झाला. आणि तो संकल्प काय झाला की मी आता गृहत्याग करतो आणि गृहत्याग करून वनामध्ये जातो आणि देहत्याग करतो. कारण बायकोबरोबर राहायचं म्हटल्यानंतर ती सतत भांडतीये त्याच्याबरोबर, कंटाळलेले आहेत बायकोच्या त्या स्वभावाला, तिच्या रजोगुणाला आणि तिच्या तमोगुणाला. आणि मनाचा काय केला आहे, संकल्प झाल्याबरोबर बुद्धीचा निश्चय झाला आणि निश्चय झाल्याबरोबर आत्मदेव ब्राह्मणाने घराचा त्याग केला. संध्याकाळची वेळ आहे आणि घराच्या बाहेर गेले. जिथे पाय फुटतील तिथे ते चालत गेले. कुठे जायचं माहिती नाही आहे, फक्त एवढंच माहिती आहे गृहत्याग करायचं आहे आणि देहत्याग करायचा आहे. असं करता करता बराच वेळ चालत 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 एका जंगलामध्ये गेले. जंगलामधून वाट चालत चाललेले आहेत आणि मनामध्ये विचार करतायत की देहत्याग कसा करायचा, असा विचार चालू आहे. त्याच वेळेला समोरून एक कोण आलेले आहेत तर संन्यासी आलेले आहेत. ते संन्यासी बघितल्याबरोबर लक्षात आलं की साधू आहेत. कपड्यांवरनं वेशावरनं कळलं की कोणी संन्यासी आहेत. आत्मदेव ब्राह्मणाने त्या संन्यासांना साष्टांग दंडवत घातले. दंडवत घातल्यानंतर संन्यासांनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर भेट झाली आणि मग आत्मदेव ब्राह्मणाने आपलं सगळं दुःख त्यांना सांगितलं. आणि आत्मदेव ब्राह्मण म्हणत आहेत की मुने तुम्ही तर संत आहात, संतांचं दर्शन इतकं महत्त्वपूर्ण आहे की जे कोणालाही शक्य नाही ते संतांच्या संकल्पाला शक्य आहे. तेव्हा तुम्ही मला काही करा पण एक पुत्र द्या. घरातून निघताना काय केलेला होता संकल्प किंवा बुद्धीने निर्णय दिलेला होता, ग्रहत्याग करणे, देहत्याग करीन. आता तो देहत्याग विसरले आणि जसे संन्यासी बघितले तसं मनामध्ये आलं की मला आता एक पुत्र हवा आहे. आणि म्हणून त्या संन्यासाला म्हणत आहेत की मला एक पुत्र द्या. संन्यासी महाराजांनी आत्मदेव ब्राह्मणाला समजावून सांगितलेले. ते असं म्हणत आहेत, अरे विषय मागणं काय आणि पुत्र मागणं काय. पुत्रसुद्धा विषयच आहे आणि विषयाचा भोग जितका दुःखकारक आहे तितकंच विषयाचं चिंतनसुद्धा दुःखकारक आहे. आणि म्हणून तू काही माग पण माझ्याकडे विषय मागू नकोस. हे विषय जे आहेत ना ते तुम्हाला आम्हाला भवसागरामध्ये काय करायला लावणार आहेत, गटांगळ्या खायला लावणारे आहेत. तेव्हा तू विषय मागू नकोस. साधू महाराजांनी सांगितलं, संन्यासांनी सांगितलं, पण तरीसुद्धा आत्मदेव ब्राह्मण मात्र हट्टाला पेटलेला आहे. आता संन्यासी म्हणतायत की तू अविवेक करू नकोस, पुत्राचा हट्ट धरू नकोस. पुत्र मागणं म्हणजे अविवेक आहे असं संन्यासांनी साधू महाराजांनी सांगितलं. आत्मदेव ब्राह्मणांना पटलेलं नाही आहे. ते म्हणतात नाही नाही मला काही करा पण एक पुत्र द्याच. आता मात्र काही इलाज राहिला नाही. आता ते संन्यासी म्हणतात ठीक आहे देतो. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या झोळीमध्ये हात घातला आणि झोळीमध्ये हात घालून एक फळ काढलं आणि ते फळ काढून त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या हातात दिलं. आणि ते फळ हातात दिल्यानंतर त्या संन्यासी साधू महाराजांनी बोलायला सुरुवात केली. ते असं म्हणतात, हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल म्हणजे तिला पुत्रप्राप्ती होईल. पण तिने काही पथ्य पाळावी लागतील आणि ती पथ्य कोणती असतील तर तिचं भाषण अत्यंत सत्वगुणाने युक्त सत्य भाषण असलं पाहिजे. वाणीचं पावित्र्य, आचरणाचं पावित्र्य तिने राखलं पाहिजे. तिने अंतःकरणामध्ये दया हा गुण धारण केला पाहिजे. तिने दान दिलं पाहिजे आणि दिवसातून एकदाच भोजन केलं पाहिजे. एकभुक्त राहिलं पाहिजे. आणि अन्यथा जर तिने असं काही पालन केलं नाही तर पुढे काही सांगणार होते महाराज. पण त्यांच्या लक्षात आलं जसं ते फळ त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या हातामध्ये पडलं, आत्मदेव ब्राह्मणाने संन्यासी महाराज काय सांगतायत ऐकलंच नाही. त्यांनी ते फळ घेतलं आणि ते धावत आपल्या पत्नीकडे गेले.
त्यांना असं वाटलं कधी एकदा फळ मी माझ्या पत्नीला देतोय आणि मला पुत्रप्राप्ती होते. आणि त्यामुळे साधू महाराजांनी काय सांगितलं त्या आत्मदेव ब्राह्मणांनी काहीही ऐकलं नाही, श्रवण केलेलं नाही. आता मात्र उतावळे झालेले आत्मदेव जे आहेत ते आपल्या घरी गेलेले आहेत आणि आपल्या पत्नीला त्यांनी ते फळ दिलेलं आहे आणि सांगितले ह्याचं काय कर, तू हे ग्रहण कर, म्हणजे तुला काय होईल, पुत्र होईल. आणि ते बाहेर गेले. पत्नी मुळामध्ये कजाग आहे, तमोगुणी आहे, रजोगुणाने युक्त आहे. ती विचार करते समजा मी हे फळ खाल्लं तर माझ्या उदरामध्ये गर्भ वाढेल आणि मला डोहाळे लागतील. डोहाळे लागल्यानंतर मला अन्न पचणार नाही, मला वांती होईल, मला खूपच त्रास होईल. एवढा त्रास कोण करणार आणि ते पोर झाल्यानंतर ते रडेल, एवढं सगळं कोण त्याचं कटकट करणार. त्यापेक्षा ते पोरच नको, मला कुठेतरी आयतं मूल मिळते का बघूया असा ती विचार करते. ती कपटी आहे. साधू महाराजांनी सांगितले सत्यवचन बोलायचं आहे, आचरण शुद्ध ठेवायचं आहे असं साधू महाराजांनी सांगितलं आहे. आणि पत्नी असणारी धुंदुली ही पतीशी खोटं बोलती आहे आणि तिने काय केलं, ते फळ घेतलं आणि तिच्या गोठ्यामध्ये जी गाय होती त्या गाईला तिने ते फळ खायला घातलं. तिला एक बहीण होती. ती बहीण अत्यंत दरिद्री होती, गरीब होती आणि तिला बरीच मुलं होती. आता हिने आपल्या बहिणीशी संधान साधलं आणि ती आपल्या बहिणीला म्हणते तू आता गरोदर असलीस की मला सांग, मी पण काय करते गरोदर असल्याचं नाटक करते आणि तुला जे अपत्य होईल ना ते तू मला दे, म्हणजे मला काही त्रास नको. आणि ते पोर मी काय करते, मी वाढवते आणि त्याच्या बदल्यामध्ये तुला उदंड धन देते. बहिणीला आयतंच धन मिळालं आणि म्हणून दोघींनी कपटाने आता आचरण सुरू केलं. यथावकाश हिला बहिणीला दिवस राहिले, हिने देखील मला दिवस राहिल्याचं नाटक केलं. ही पोटावरती काही कापडाच्या घड्या बांधते. असं करता करता 9 मास सरले आणि हिची बहीण जी आहे ती बाळंत झाली. कर्मधर्म संयोगाने तिला पुत्र झाला. तो पुत्र तिने आणून आपल्या बहिणीला दिला, धुंदुलीला दिला. आत्मदेव ब्राह्मणाला असं वाटतं की मलाच पुत्र झालेला आहे. त्याला भयंकर आनंद झाला की मला पुत्र झाला. आणि त्याच वेळेला याची जी पत्नी धुंदुली हिने साधू महाराजांनी संन्यासांनी दिलेलं जे ते फळ होतं ते कोणाला खायला घातलेलं होतं, तर गोठ्यामधल्या गाईला खायला घातलेलं होतं. ती गायसुद्धा त्या ठिकाणी काय झाली तर ती व्याली आणि तिने एका मुलाला जन्म दिला की जो मानवी देह होता, पण केवळ त्याचे कान कसे होते तर ते गाईसारखे होते. आत्मदेव ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. आंधळा मागतो 1 डोळा आणि ह्याला 2 पुत्र मिळाले. आत्तापर्यंत पुत्रच नव्हता आणि आता मात्र किती पुत्र मिळाले तर 2 पुत्र मिळाले. आणि या धुंदुलीचा मुलगा जो आहे त्याचं नाव त्यांनी धुंदुकारी ठेवलं आणि गाईचा जो पुत्र ज्याचे कान गाईसारखे होते त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. दोन्ही मुलं आता या आत्मदेव ब्राह्मणाच्या घरी वाढायला लागली. तो काही दिवस सुखी राहिला, पण सुख नित्य आहे का? सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. काही दिवस गेले आणि आता आत्मदेव ब्राह्मणाच्या लक्षात यायला लागलं की दोन्ही मुलं जी आहेत ती अत्यंत भिन्न प्रवृत्तीची होती. गोकर्ण महाराज जे आहेत किंवा तो गोकर्ण आहे तो अत्यंत शांत, शहाणा, विचारी आहे, संयमी आहे, प्रेमळ आहे आणि सत्वगुणांनी युक्त असा असणारा तो सद्वर्तनीय आहे. आणि धुंदुलीचा मुलगा ज्याचं नाव धुंदुकारी ठेवलं तो मात्र कसा होता, तो अत्यंत कपटी आहे, दुष्ट आहे, तापट आहे, त्राही त्राही करणारा आहे, दुराचारी आहे आणि तामसी वृत्तीचा आहे. हे सगळं बघितलं आणि आता आत्मदेव ब्राह्मणाला त्या संन्यासी साधू महाराजांचे वचन आठवलं. काही कर पण माझ्याकडे काय मागू नकोस, पुत्र मागू नकोस, कारण तो विषय आहे आणि विषय कायम जीवाला दुःख देतो. पण आता उपयोग नव्हता. या मुलाचं दुर्वर्तन बघितलं आणि आत्मदेव ब्राह्मणाला अतोनात दुःख झालं. 2 मुलं वाढत आहेत, उपनयन संस्कार झाला आणि आता हा गोकर्ण आपल्या पित्याला म्हणतोय की तुमचं दुःख माझ्या लक्षात आलेलं आहे, तेव्हा तुम्ही काय करा, आता गृहत्याग करा आणि गृहत्याग करून कुठे जा तर तुम्ही
एकांतामध्ये जा, मुक्तीचा मार्ग चोखा आणि मुक्तीचा मार्ग चोखून श्रीहरीचं चिंतन करा आणि श्रीहरीचं चिंतन करून शरीर नाशापूर्वीच मुक्तीचा मार्ग जीवन मुक्त व्हा आणि काय करा तर गोलोकामध्ये जा किंवा विष्णू लोकामध्ये जा. मुलगा गोकर्ण पित्याला बोध करतोय. आत्मदेव ब्राह्मणांनी ते ऐकलेलं आहे आणि आता मात्र त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला की आपण ग्रहत्याग करायचा. यथावकाश आत्मदेव ब्राह्मण जो आहे तो कुठे गेलेला आहे तर तो वनामध्ये गेलेला आहे. वनामध्ये गेल्यानंतर नामसाधन केलेलं आहे, त्याप्रमाणे संपूर्ण श्रीहरीचं चिंतन केलेलं आहे आणि श्रीहरीचं चिंतन करून जे आहे तर ते दशमस्कंधाचा पाठ केलेला आहे आणि यथावकाश आपल्या देह जो आहे तो नारायणाला समर्पित केला आणि त्यानंतर आत्मदेव ब्राह्मण कुठे गेलेले आहेत तर ते गोलोकामध्ये गेलेले आहेत. पिता आता घरातून निघून गेला. धुंदुकारीला आता सगळं रानच मोकळं झालं. आता ह्यांनी काय करायला सुरुवात केली तर आता ह्यांनी चुकीची कर्म करायला सुरुवात केली. कारण याला धन पाहिजे आणि म्हणून धन पाहिजे म्हणून हा वाम मार्गाने धन मिळवायला लागला. हा चोऱ्या करायला लागला. हा लोकांच्या घरी डाके घालायला लागला. हा पैशासाठी लोकांना मारायला लागला. सगळी कुकर्म जी आहेत ती कुकर्म ह्यांनी करायला सुरुवात केली आणि ही कुकर्म जेव्हा मातेने बघितलं तेव्हा त्याची माता म्हणजे धुंदुकारी आपल्या मुलाला म्हणते, बाळा काही कर पण इतकं तमोगुणी वागू नकोस, असं कुकर्म करू नकोस, पैशासाठी कोणाला मारू नकोस असं त्यांनी सांगितलं. आणि एवढा मातेने बोध केला म्हणल्याबरोबर त्या धुंदुकारीला अत्यंत संताप आला. संतापलेल्या त्यांनी काय केलं असेल तर आपल्या मातेला विहिरीत ढकलून दिलं आणि विहिरीत ढकलून दिल्यानंतर तिला अन्न नाही पाणी नाही अशी ती तडफडत तडफडत त्या मातेने काय केलेलं आहे तर प्राण सोडला. मुलांनी मातेला बघितलेलंच नाही. ह्याचं हे सगळं स्वैराचारी वागणं बघितलं आणि गोकर्ण जो आहे तो तरुण आहे, अत्यंत विचारी आहे. तो म्हणतो या घरात राहण्यात काहीच अर्थ नाही आणि म्हणून गोकर्णानेही ग्रहत्याग केला आहे आणि ते कुठे गेलेत तर ते तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा कशी करायची? सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालावं. दुपारच्या वेळेला नदीवरती स्नान त्रिकाल संध्या करावी. कोरांना भिक्षा मागावी. जी भिक्षा मिळालेली आहे ती एकत्र करावी, पाण्यामध्ये धरावी. त्याची सगळी चव निघून गेल्यानंतर त्याचे 3 वाटे करावेत. एक गाईला द्यावा, एक दान करावा आणि उरलेला 3रा आपण जो आहे तो ग्रहण करावा. अशा तऱ्हेने गोकर्ण जे आहेत त्यांनी 12 वर्ष काय केले तर तीर्थयात्रा केली. इकडे जशी माता नाही काही नाही तेव्हा आणखीनच स्वैराचारी असणारा हा जो धुंदुकारी आहे त्यांनी काय केलं तर आता घरामध्ये 5 वेश्या आणून ठेवल्या. दिवसभर कुकर्म करायचं आणि घरी आणलेल्या स्त्रियांचा भोग घ्यायचा. हे सगळं त्या महिलांनी बघितलं. ज्या वेश्या त्याने आणून ठेवल्या त्या सगळ्या तमोगुणी होत्या, पैशासाठीच याच्याकडे आलेल्या होत्या. त्यांनी जेव्हा बघितलं की या माणसाने आपल्या मातेला विहिरीत ढकलून दिलेलं आहे तेव्हा त्या सगळ्या एकत्र येऊन विचार करतायत की जो आपल्या मातेला विहिरीत ढकलून देऊ शकतो तो काय तुमचा माझा त्याग करू शकत नाही काय? त्यांनी आपला त्याग करण्यापेक्षा आपणच याचं धन घेऊन का निघून जाऊ नये? आणि म्हणून त्या सगळ्या जणी एकत्र आल्या आणि त्यांनी आता कट केला की ह्याच्याशी अत्यंत गोड बोलायचं आणि ह्याला मारायचं. मुळात कुकर्म करणाऱ्या जार कर्म करणाऱ्या त्या सगळ्या आहेत. त्या सगळ्या जणी एकत्र आलेल्या आहेत आणि एकत्र आल्यानंतर अतिशय गोडगोड बोललेल्या आहेत त्याच्याशी आणि त्याला बाजेवरती निजवलं. त्याला असं वाटतं की हा बहुतेक माझ्या बाजेवरती निजत आहेत म्हणून ह्याच्या डोक्यामध्ये भोगच आहेत. त्याला असं वाटतं या सगळ्या मिळून काय करतायत माझ्याशी शृंगार करतायत. त्यांचं कपट ह्याला कळलंच नाही. गोड बोलून बोलून त्या सगळ्यांनी ह्याला बाजेला बांधून ठेवलं आणि मग निखारे फुलवले. कोळसे त्या काळामध्ये कोळसे असायचे ते चांगले तापवले आणि ते फुलवलेले निखारे त्याच्या तोंडावरती ठेवले, त्याच्या ओठावरती ठेवले, डोळ्यावरती ठेवले, पोटावरती ठेवले, छातीवरती ठेवले, पायांवरती ठेवले आणि संपूर्ण त्याला हाल हाल करून काय केलं तर त्यांनी त्याचा प्राण घेतला. आता हा मुक्त कुठे झाला? कारण वासना होतीच. भागवताचा इथे सिद्धांत येतो. वासनेचं कारागृह इतकं जबरदस्त आहे
की त्या वासनेच्या कारागृहामधून एकही जीव सही सलामत लवकर सुटत नाही. कोणता जीव सुटतो? जो संतांच्या चरणी जातो, जो सद्गुरूंच्या चरणी जातो, ते जीव मात्र त्या वासनेच्या कारागृहामधून सुटतात. आणि आता ह्याची वासना अडकली आणि वासना अडकली. स्थूल देह जो आहे तो स्थूल देह निघून गेला, तो भस्मच झाला त्याचा. पण लिंगदेह वासना देह शिल्लक आहे. आणि वासना अडकल्यामुळे हा पिशाच्य योनीमध्ये गेला. आणि आता पिशाच्य योनीमध्ये गेल्यामुळे याला अनेक प्रकारचे भोग भोगण्याची इच्छा आहे. आणि त्यामुळे त्या वाड्यामध्ये ज्या ज्या वेश्या होत्या त्यांनी याचं धन घेतलं, सगळं सोनं घेतलं, वैभव घेतलं आणि घरातून त्या पळून गेल्या. आता या संपूर्ण वाड्यामध्ये एकटा पिशाच्य हे कोणतं आहे? या धुंदुकारीचं पिशाच्य आहे. हा सगळ्या गावकऱ्यांना त्रास द्यायला लागला. आता गावकऱ्यांनी हा संपूर्ण वाडा जो आहे त्याच्यावरती बहिष्कार टाकला. तो वाडा संपूर्ण ओसाड पडला. निर्जन असा वाडा, वास्तू सगळी ओसाड पडली. तो तिथे एकटाच राही आणि सतत त्याला असं वाटायचं की भोग भोगावेत, कुणीतरी मला खायला द्यावं, कुणीतरी मला भोग द्यावेत. पण कोणी येणार त्याला भोग द्यायला? कोणी आलेलंच नाही. असं करता करता बरेच दिवस झाले. 12 वर्षाचं एक तपाचा काळ गेला. आणि एक तपानंतर गोकर्ण जे आहेत ते तीर्थयात्रा करून पुन्हा कुठे आलेत? तर ह्या आपल्या नगरीमध्ये आले. नगरीमध्ये आल्यानंतर आपल्या भावाचे काय हाल आहेत, संपूर्ण माता कशी गेली आहे ते सगळं कळलं. आणि अत्यंत निर्भय असणारे हे गोकर्ण जे आहेत ते नुसते निर्भय नाहीत, ज्यांना अद्वैत दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून अभयम सत्व संशुद्धीर, अभय प्राप्त झालेलं आहे, ज्ञानपूर्ण अभय आहे. असे ज्ञानपूर्ण अभय असणारे गोकर्ण जे आहेत ते कुठे गेलेत? तर ते आपल्या वाड्यामध्ये गेले. तिथे पिशाच्य असा असणारा त्याचा भाऊ सूक्ष्म रूपामध्ये आहे. आणि आता तो गोकर्ण महाराजांना विनंती करतोय. तो म्हणतोय काही कर, पण माझं पिंडदान कर. आणि पिंडदान करून मला काय कर? तर मला मुक्त कर. गोकर्ण म्हणतात, पिंडदानाने तू कसं काय मुक्त होशील? पापं किती केली आहेत? पापाचे डोंगरच्या डोंगर केलेले आहेत. आणि हे पापाचे डोंगर कशाने भस्म होतील? हे कशानेच भस्म होणं शक्य नाही. तेव्हा पिंडदानाने तू मुक्त होणार नाहीस, असं गोकर्ण महाराजांनी सांगितलं. आणि हा पुन्हा पुन्हा काय करतोय? तर प्रार्थना करतोय की काही कर, पण मला मुक्त कर. आणि त्याच वेळेला पुन्हा तिथे आकाशवाणी झाली. आणि ती आकाशवाणी काय झाली की इथे श्रीमद भागवत सप्ताह करा, भागवत ज्ञानयज्ञ करा. आणि एवढं ऐकल्यानंतर गोकर्ण महाराजांनी तो संपूर्ण वाडा स्वच्छ केला. 12 वर्ष काय झालं होतं? 8-10 वर्षामध्ये संबंध कचरा साठलेला होता, धूळ साठलेली होती, जळमट होती. केर काढला, सगळं स्वच्छ केलं. तिथे एक भगवंताचं अधिष्ठान मांडलं. त्या अधिष्ठानाचं पूजन केलं. एक व्यासपीठ मांडलं, पूर्वाभिमुख असं ते व्यासपीठ मांडलं. आणि आता गोकर्ण महाराज त्यावर बसले. आणि आता गोकर्ण महाराजांनी कथा करायला सुरुवात केली. भागवत कथा करायची. कशी करायची? सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कथा करायची. सकाळीपासून 6 वाजल्यापासून संध्याकाळी 12 तासाची कथा. आणि अशी कथा करायला सुरुवात केली. ऐकायला एकही श्रोता नाही. श्रोता एकच, तो म्हणजे कोण? धुंदुकारी, जोही स्थूल देहामध्ये नाही, वासना देहाचा वायुरूप असणारा, सूक्ष्म रूपामध्ये असणारा तो. पहिल्या दिवशीची कथा झाली आणि कडकड कडकड आवाज आला. एक कांड मोडलं गेलं. अशी 7 दिवसाची कथा झाली. 7व्या दिवशी रोज एक एक कांड चिरत गेलं. आणि 7व्या दिवशीची जेव्हा कथा पूर्ण झाली त्यावेळेला शेवटचं कांडही चिरलं गेलं. आणि साक्षात गोकर्ण जो आहे तो सगुण रूपामध्ये कोणाच्या समोर आलेला आहे? तर गोकर्ण महाराजांच्या समोर आले. त्यांनी साष्टांग दंडवत गोकर्ण महाराजांना घातले. आणि तो म्हणतोय की तुझ्यामुळे आज मी मुक्त झालेलो आहे. आज हा मला स्थूल देह तुझ्यामुळे मिळाला. आणि आता या स्थूल देहाने मी कुठे जातो? तर मी माझ्या स्वरूपामध्ये जातो. आणि त्यावेळेला गोकर्ण महाराज म्हणतात, हा महिमा असेल तर कोणाचा असेल? तर हा महिमा भागवताचा आहे. हा माझा महिमा नाही. मी इथे काहीच केलं नाही. मी फक्त काय केलं तर भागवत कथा केली, ह्यापेक्षा तर मी काहीच केलं नाही. आणि असा हा जो गोकर्ण आहे तो गोकर्ण महाराजांनी केलेल्या भागवतामुळे जो धुंदुकारी आहे तो धुंदुकारी मुक्त झाला. आणि मुक्त झाल्यानंतर तो स्वस्वरूपामध्ये गेला.
ही कथा आहे ती गोकर्ण महाराजांची किंवा आत्मदेव ब्राह्मणाची. आणि आता ही कथा कोण सांगताय? सूतजी सांगतायत शौनकाला. कारण संपूर्ण भागवतामध्ये शुकमुनी हे वक्ते आहेत आणि शुकमुनी आणि परीक्षित नंतर येतात. जेव्हा परीक्षित आणि शुकमुनी येतील तेव्हा त्यांचा संवाद आहे, पण तोपर्यंतचा जो संवाद आहे तो सूतजी आणि शौनकाचा संवाद आहे. आणि मग ते सांगतायत, राजा समजून घे हे काय आहे ते. शौनका, ही कथा तुला मी सांगितली, ती कथा काय आहे ते समजून घे. गोकर्ण म्हणतायत की हा माझा महिमा नाही, या भागवताचा महिमा आहे. भागवताचं श्रवण केल्याने काय होतं तर जीवाचे मल, विक्षेप आणि आवरण हे तीनही दोष निघून जातात. जीवाच्या दुष्ट वासना नाहीच्या होतात. श्रवणाने जीवाचं काळाचं भय जे आहे ते काळाचं भय निघून जातं. संसाराचं बंधन जे आहे ते बंधन काय होतं तेही नाहीसं होतं आणि जीव जीवनमुक्तीकडे प्रवास करायला लागतो. हा सगळा भागवताच्या श्रवणाचा महिमा आहे असं गोकर्णाने सांगितलं. एवढं सगळं ऐकलं आणि खूप आनंद झाला. धुंदुकारी तर आता मुक्त झालेला आहे आणि आता ते कथेचं जे सार आहे ते सार सूतजींनी सांगायला सुरुवात केली. सूतजी म्हणतात, अरे कथा ऐकलीस, पण आता ह्याचं सार काय आहे ते ऐकून घे. तुंगभद्रा म्हणजे काय आहे? भद्र म्हणजे भद्रकारी, कल्याणकारी. सर्वात कल्याणकारी 84 लक्ष योनींमध्ये एकच आहे आणि ती योनी म्हणजे कोणती आहे? ती नरदेह मानव काया जी अधिक कल्याणकारी आहे त्याला तुंगभद्रा म्हणतात. मानवदेहरूपी काय आहे तर तुंगभद्रा आहे. आणि याच मानवदेहामध्ये आत्मदेव ब्राह्मण आहे. म्हणजेच शरीराद्वारेच जीवाला आत्मदेवाची, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेता येते. आत्म्याची प्राप्ती बाकी योनींना करता येते का? नाही येणार आहे, कारण आत्मानात्मविवाद विचारच नाही आहे तिकडे. बुद्धीचा वापर नाही त्यांना करता येत तसा मानवाला करता येतो तसा. आणि म्हणून याच नरदेहाच्या साह्याने, याच शरीराच्या साह्याने काय करता येतं तर आत्मदेव होता येतं, आत्मानुभव घेता येतो. धुंदुली म्हणजे जीवाची क्रोध आणि कुतर्क करणारी काय आहे तो बुद्धी आहे. आणि धुंदुकारी म्हणजे काय? जो जीव काम आणि द्रव्याचंच चिंतन करतो. बस भोग भोगणं, मला धन पाहिजे आणि मला भोग भोगायचे असा चिंतन करणारा जो जीव आहे त्याला भागवताने एक संज्ञा दिलेली आहे. तो कोण आहे तर तो धुंदुकारी आहे. आणि असा हा जीव 5 विषयरूपी वेशांना आपल्या घरामध्ये आणून ठेवतो आणि अखंड हे पंचज्ञानेंद्रियांनी अखंड त्या विषयांचे, वेशारूपी विषयांचे भोग भोगत राहतो. असा हा कोण आहे तर तो धुंदुकारी आहे. आणि मग आता गोकर्ण महाराज म्हणजे काय आहेत? आता जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा काही तिकडे गावातल्या लोकांना ही कथा कळली. त्या गावातले लोक त्या वाड्यामध्ये आले आणि वाड्यामध्ये आल्यानंतर त्याच वेळेला तिथे आणखीन एक आकाशवाणी झाली की इथे आणखीन एक भागवत सप्ताह करा. आता गोकर्ण महाराजांनी तिथे पुन्हा आणखीन एक भागवत सप्ताह केला. तेव्हा गावातली लोकं आलेली होती. आता धुंदुकारी मुक्त होऊन गेला, तो गोलोकामध्ये निघून गेला. मग आता जी कथा केली गोकर्ण महाराजांनी ती गावकरी लोकांसाठी केली, त्याच वाड्यामध्ये केली. आणि तेव्हा त्यांनी काही प्रश्न विचारलेत. ते गोकर्ण महाराजांना प्रश्न विचारतायत की धुंदुकारी इतका वाईट वागला आयुष्यभर, पण तो कसा काय मुक्त झाला? तो मुक्त कसा काय झाला? आणि त्यावेळेला गोकर्ण महाराज सांगतायत त्यांनी 7 दिवस काय ऐकलेलं आहे तर भागवताचं श्रवण केलेलं आहे. कसं श्रवण केलं आहे? सातत्याने श्रवण केलं आहे, एकाग्रतेने श्रवण केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वेच्छा प्रारब्ध, स्वेच्छेने श्रवण केलेलं आहे. कुणीतरी सांगितलं म्हणून नाही. मला मुक्त व्हायचं आहे, मला जीवनमुक्ती स्थिती हवी आहे, मला परमात्म्याची प्राप्ती हवी आहे अशी इच्छा त्यांची होती. 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. एक स्वेच्छा प्रारब्ध, एक परेच्छा प्रारब्ध आणि एक ईश्वर इच्छा प्रारब्ध. आपले जे भोग असतात काही स्वेच्छेचे असतात, काही दुसऱ्यांच्या इच्छेचे असतात आणि काही ईश्वराच्या इच्छेचे असतात. यांनी जे
श्रवण केलेलं आहे गोकर्णा धुंदुकारीने, ते स्वेच्छाश्रवण केलेलं आहे आणि 7 दिवस एकाग्र मनाने श्रवण केलं. हा निराहारी राहिला 7 दिवस. यांनी अन्न ग्रहण केलं नाही, 7 दिवस पाणी ग्रहण केलेलं नाही आणि सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड हा काय करायचा, तर तो त्या भागवताचं श्रवण करायचा. एकाग्रतेने श्रवण झाल्यानंतर त्याचं मनन करायचा. ज्याचं मनन करायचा ते चिंतन झालं. रात्री त्याचं निधिध्यासन करायचा आणि परिणामी ते ज्ञान दृढ झालं आणि दृढ झाल्यामुळे हा सगुण रूपामध्ये आला, हा मुक्त झाला. विष्णुदूत आलेत आणि त्याला त्या लोकामध्ये घेऊन गेलेले आहेत. गोकर्णांनी हे सगळं सांगितलं. अतिशय आनंद झाला. आणि आता शौनकाला सूतजी म्हणतात संपूर्ण या कथेचं सार तुला मी सांगितलं, पण प्रत्येक जीवाने गोकर्ण झालं पाहिजे. तुला गोकर्ण म्हणजे काय ते सांगतो. गो म्हणजे इंद्रिय आणि कर्ण म्हणजे कान. सर्वांगाने श्रवण करणारा प्रत्येक जीव कसा आहे तर तो गोकर्ण आहे. पण गोकर्ण होणं म्हणजे इंद्रिय श्रवणाच्या आधाराने आपल्या स्वाधीन करून घेणं, आपल्या इंद्रियांवरती आपला ताबा ठेवणं, आपल्या इंद्रियांवरती ताबा ठेवून कंट्रोल ठेवून शुद्ध कर्माचरण करणं. आणि म्हणून इंद्रियांना श्रवणाच्या द्वारे इंद्रिय स्वाधीन करून कर्माचरण करणारा जो जीव आहे त्याला गोकर्ण म्हणतात. आणि आता भागवत म्हणतं की जीवांनी गोकर्ण झालं पाहिजे. आता मला गोकर्ण व्हायचं म्हणजे काय, ज्याचा अर्थ संत विचार ऐकायचे, ग्रंथातले विचार ऐकायचे आणि त्यानुसार तसं आचरण करायचं. ते विचार आपल्यामध्ये बिंबवून घ्यायचे, प्रत्यक्षामध्ये त्या आचरणाला आणायचे. आणि अशा तऱ्हेने गोकर्ण महाराजांनी आता पुन्हा त्या वाड्यामध्ये दुसरी कथा केली. जेव्हा दुसरी कथा केली, लोकाग्रहास्तव पुन्हा भागवत सप्ताह केला. शेवटच्या दिवशी अनेक भक्त आले. साक्षात श्रीहरी आलेले आहेत. विमानातून सगळे देव आलेले आहेत. कोण कोण आले, अर्जुन आलेला आहे, उद्धव आलेला आहे, त्या प्रल्हाद आलेला आहे, बळी आलेला आहे. सगळे भक्त साक्षात भगवंताच्या बरोबर आलेले आहेत. गोकर्ण महाराजांनी बघितलं सगळे कसे दिसत आहेत, पितांबरधारी दिसत आहेत. सगळ्यांनी काय केले, पितांबर परिधान केले, मकर कुंडल जी आहेत, मस्तकावरती किरीट आहे प्रत्येकाच्या. आणि असे सगळे श्रोते त्या गोकर्ण महाराजांना विष्णुरूप दिसायला लागले. आता दृष्टीच बदलली आणि सगळं जग विष्णुरूप दिसतंय. हा काय आहे, तर हा भागवताचा महिमा आहे. आणि असा भागवत कधी करायचं, काय करायचं, काल आपण हा सगळा त्याचा विधी बघितला. आणि त्यावेळेला त्या भगवंतांनी गोकर्ण महाराजांना काय दिलेलं आहे, येऊन आलिंगन दिलेलं आहे. आणि मग भागवत म्हणतं भक्त भगवंताची भेट जी आहे तीच काय आहे, ती सायुज्य मुक्ती आहे. ही सायुज्य मुक्ती साक्षात भगवंतांनी कोणाला दिलेली आहे, तर गोकर्ण महाराजांना दिलेली आहे. आणि मग त्यावेळेला गोकर्ण महाराजांनी एक वर मागितला आहे. काय मागितलेलं आहे, भगवंताकडे वर मागितलं आहे की भगवंता जसा या भागवतामध्ये तू सगुण रूपामध्ये प्रगट झालास ना, तसा जिथे जिथे भागवत सप्ताह होईल तिथे तिथे काय कर, तर तू प्रगट हो, असा वर मागितला. आणि त्यावेळेला भगवंत म्हणत आहेत मी वर देतो, तथास्तु म्हणतो. प्रत्येक भागवताच्या ठिकाणी मी कसा असेन तर मी प्रगट असेन, पण तो मी प्रगट कसा असेन तर मी आनंद रूपाने प्रगट असेन. मी सगुण रूपामध्ये प्रगट येईन की नाही सांगता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक भागवतामध्ये आनंद रूपाने मी प्रगट असेनच असं तथास्तु म्हणून वर कोणी दिलेलं आहे, तर ते भगवंतांनी दिलेलं आहे. आणि यासाठी असं म्हटलं जातं जिथे भागवत आहे तिथे केवळ निरपेक्ष आनंद आहे. एका आनंदाशिवाय भागवतामध्ये दुसरं काही नाही. बस निरपेक्ष आनंद, परमेश्वराचं प्रेम, ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि असं हे गोकर्ण महात्म्य जे आहे ते गोकर्ण महात्म्य आपण ऐकलं. आणि आता थोडं आपण भागवत ग्रंथाच्यामध्ये पुन्हा थोडे प्रविष्ट होऊया. काल आपण बघितलं की भागवत कथा कशी करायची आणि कुठे बघायचं. मग त्याच्यामध्ये गणेशाचं पूजन का करायचं, कलश पूजन का आहे, ग्रंथपूजन का आहे, कृष्णपूजन का आहे, हे सगळं बघितलं. आणि मग या ठिकाणी सांगितलं आहे की तीर्थक्षेत्राच्या किनारी असावं, की त्याच्यात आणखीन एक विधी सांगितलं आहे की वक्ता कसा असावा, उच्च आसनावर असावा. याचा अर्थ वक्ता उंच पाहिजे आणि श्रोते खाली पाहिजेत. याचा अर्थ श्रोत्यांना बुद्धी नाही आहे म्हणून खाली आहेत का, तसं नाही.
तिथे सरळ सरळ विज्ञान आहे. कान आणि वाणी जर एका ठिकाणी आले तर चित्त एकदम काय होतं तर एकाग्र होतं. वक्ता कोणी हुशार आहे म्हणून तो उच्चासनावरती पाहिजे नाही. वक्ताही खरं तर श्रोत्यांमधला सर्वसामान्यच असतो. श्रोत्यांना उगतच असं वाटत असतं की वक्ता म्हणजे कोणीतरी वेगळा आहे, तो काहीतरी ज्ञानी आहे वगैरे, असं काही नसतं. तोही सर्वसामान्य असतो, तुमच्यासारखाच अभ्यास करून बोलणाराच असतो. पण शास्त्राने म्हटलेले काय आहे की तो उच्च स्थानावरती का असावा, कारण का तर वाणी आणि कान काय असावं ते एकत्र जर आलं तर त्या ठिकाणी काय आहे तर ते ज्ञान अंतरी रुजण्याची प्रक्रिया होते. आणि याच भागवतामध्ये अखंड नामसंकीर्तन आहे, नाममहती आहे. आणि ह्या नामसंकीर्तनाचा रंग त्या संपूर्ण भागवतामध्ये चढला आणि सगळे श्रोते त्याच्यामध्ये दंग झाले. आणि म्हणून भागवत श्रवणामध्ये जर खरंच आपण दंग झालो तर देहभान जातं. आणि देहभान जिथे जातं तिथे आत्मभान आलेलं असतं. या प्रचितीसाठी तर भागवत कथेचं काय आहे तर श्रवण आहे. हे सगळं सांगितलं आणि आता फक्त शेवटचा एक मुद्दा घेते आणि मग आपण पुढे जाऊया की आत्मदेव कथाचे आपण गोकर्ण महात्म्य ऐकलं, पण गोकर्ण महात्म्याचं सार काय आहे. गोकर्ण महात्म्याचं सार असं आहे की तो धुंदुकारी गोकर्ण महाराजांना म्हणतोय की तू पिंडदान कर आणि मला मुक्त कर. गोकर्ण महाराज म्हणतायत की याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. अरे नरदेह मिळालेला आहे तर नरदेहामध्ये पिंड म्हणजे शरीर, हे पिंड हे शरीर जिवंत असतानाच भगवंताला समर्पित करायचं. म्हणून हा पिंड जिवंत असताना परमात्म्याला द्यायचं. त्याला काय म्हणतात तर तो पिंड त्याला समर्पित करायचा. आणि हे ज्याला जमत नाही त्याच्यासाठी एक उदाहरण ठेवलेली गोष्ट म्हणजे काय आहे तर मृत्यूनंतर मग त्याच्या मुलांनी त्याच्या नातवांनी काय करायचं आहे तर ते भाताचं पिंड करून द्यायचं आहे. पण तो उदार मोक्ष आहे, भागवताला मान्य नाही. म्हणून जिवंत असताना हे शरीर परमात्म्याला देणं यालाच खरं पिंडदान म्हटलेलं आहे. आणि हे पिंडदान कसं करायचं, मी जिवंत असताना माझा देह परमात्म्याला कसा द्यायचा, हे जर मला कसं द्यायचं हे कळेल याचं परिपूर्ण मार्गदर्शन कुठे आहे मला तर यानंतरच्या भागवत ग्रंथामध्ये आहे. म्हणून भागवत ग्रंथाचं श्रवण आहे. याच्याशिवाय भागवताचा दुसरा काही हेतू नाही. कारण मला मुक्तीकडे कैवल्याकडे घेऊन जायचं आहे. आणि कैवल्याकडे घेऊन जाताना हा देह परमात्म्याला कसा समर्पित करायचा याचं पूर्ण मार्गदर्शन काय आहे. आणि म्हणून गोकर्ण महात्म्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा देहरूपी पिंड मला परमात्म्याला द्यायचा आहे. त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात किंवा आत्मसमर्पण भक्ती म्हणतात. 9वी भक्ती आहे भागवतातली ती. अतिशय अवघड आहे, ऐकायला खूप सोपी आहे पण प्रत्यक्ष करायला मात्र अतिशय अवघड आहे. आणि असं हे गोकर्ण महात्म्याचं जे आहे ते सार आहे. ते ऐकल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष ग्रंथामध्ये पुन्हा सुरुवातीला येऊया की कालच आपण बघितलं की भागवत ज्या वेदांवरती आधारित आहे तो ऋग्वेद आहे. ऋग्वेदातली एक ऋचा आहे ती म्हणजे तेन वयं भगवन्तः स्याम. काल आपण याचा उल्लेख बघितला. आणि म्हणून तुम्ही आम्ही भगवंतच व्हावं, वेदांची आज्ञा आहे. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला असं वाटते की मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे आणि माणूस म्हणून मी जाणार आहे. पण आपलं शास्त्र संत असं म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, देव शोधाया गेलो तो देवची होऊन ठेलो, इतका जीवाचा प्रवास झाला पाहिजे. मावशी केळकर सोप्या भाषेमध्ये म्हणतात की जगी आलास माणूस म्हणून जाताना जा देव होऊन, तुझीच करणी ठरविल तुझला रावण वा श्रीराम. ज्या जीवनामध्ये मी रावण व्हायचं आहे की राम व्हायचं आहे ही माझं कर्मच ठरवणार आहे. आणि म्हणून मीच ठरवायचं आहे की मी राम व्हायचं आहे की मी रावण व्हायचं आहे. माझ्या कर्माने ते ठरणार आहे. मग आपली भारतीय संस्कृती हे तत्त्वज्ञानाचं असं सांगतं का, असं नाही. इवन वेस्टर्न फिलॉसॉफी पण आपल्याला तेच सांगते. त्या वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये स्टीफन कॉव्हेसारखा एखादा तत्त्वज्ञ आहे तोही आपल्याला तेच सांगतो. तो असं म्हणतो, वी आर नॉट ह्युमन बीइंग having spiritual experience, but we are the spiritual beings having human experience for some time. त्या विधात्याने मानव्याचा अनुभव घेण्यासाठी काही काळासाठी तुम्हाला मला या पृथ्वी तलावावरती पाठवलेलं आहे. आपण कोण आहोत? आपण परमात्मा स्वरूपच आहोत. आपण चैतन्य स्वरूपच आहोत.
आणि ते स्वरूपच आपण काय केलेलं आहे तर ते आपण विसरलेलो आहोत. आणि तेच आपल्याला कोण सांगते तर वेदांनी सांगितलेलं आहे. आणि ते वेद म्हणजे काय आहे सांगायला सुरुवात केली. आता सूतजी सांगतायत साक्षात भगवंत जो आहे तो परमात्मे स्वरूपच आहे. आणि याच भगवंताच्या निश्वासातून कसली निर्मिती झाली तर वेदांची निर्मिती झाली. त्या वेदांचं सार म्हणजे भागवत आहे. मग भागवत म्हणजे काय प्रश्न विचारतोय आता शौनक. भागवत धर्म म्हणजे काय प्रश्न विचारलाय. आणि सूतजी सांगतायत भागवत धर्माची व्याख्या मी तुला सांगतो. आणि त्यांनी अतिशय सुंदर भागवत धर्माची व्याख्या सांगितली. सूतजी म्हणतात जसा मला जगण्याचा अधिकार आहे, जसा मला जगण्याचा अधिकार आहे तसा यच्च्या यावत या संपूर्ण विश्वामधल्या चेतन आणि जडसृष्टीला म्हणजे सजीव आणि निर्जीव सृष्टीला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सना प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. हे समजून केलेली कृती म्हणजे काय आहे तर तो भागवत धर्म आहे. काय भागवत धर्माची विलक्षण सुंदर व्याख्या आहे, अतिशय सुंदर व्याख्या आहे. जसं मला जगण्याचा अधिकार आहे तसा प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. कोणाचा अधिकार काढून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. भागवत धर्माची व्याख्या सांगितले. आणि आता ते म्हणत आहेत की मूळ जो आहे तो वेद जो आहे तो परमेश्वराचा निश्वासातून निर्माण झाले. याचाच अर्थ उच्छ्वासातून वेदांची निर्मिती झाली. जसा आपला श्वास सहज चालतो, माझा श्वास श्वास मी घेते आणि सोडते कळतही नाही आपल्याला, इतकी त्याला सहजता आहे. अगदी त्याप्रमाणे ऋषीमुनींना ध्यानामध्ये या वेदातल्या ऋचा सहजच पुरलेल्या आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं नाव लिहिलेलं नाही आहे की मी हे लिहिलेला ग्रंथ आहे, ही ऋचा माझ्या नावाने आहे, नाही. कारण ते कर्तृत्व ईश्वराचं आहे. असा हा पहिला वेद कोणता आहे तर ऋग्वेद आहे. ऋग्वेद एकमेव ग्रंथ आहे. अतिशय कठीण आहे कळायला, आपणाला कठीण होता. आणि म्हणून व्यासांनी खूप मोठं कार्य केलं. कोणतं कार्य केलं तर याच एका ऋग्वेदाचे 4 भाग केले. पहिला भाग ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद आणि चौथा अथर्ववेद. प्रत्येक वेदामध्ये त्यांच्या एकेका शिष्याला व्यासांनी पारंगत केलं. ऋग्वेदामध्ये त्यांनी पैल ऋषींना पारंगत केलं. यजुर्वेदामध्ये त्यांनी वैशंपायन ऋषींना पारंगत केलं. सामवेदामध्ये त्यांनी जैमिनी ऋषींना पारंगत केलं. आणि अथर्ववेदामध्ये त्यांनी सुमंतांना पारंगत केलं. याच व्यासांनी 18 पुराणांची रचना केली. आणि या 18 पुराणांमध्ये त्यांनी जे एक पुरोहित आहे ज्यांचं नाव आहे रोमहर्षण, या रोमहर्षणांना पारंगत केलं. या रोमहर्षणांचा पुत्र म्हणजेच सूतजी, जे भागवताचे कोण आहेत सुरुवातीचे वक्ते आहेत. खरे शुकमुनी आहेत पण ते नंतर येतात. पण सुरुवातीला बोलणारे कोण आहेत तर सूतजी आणि शौनक. हे सूतजी कोणाचे पुत्र आहेत तर ते रोमहर्षणांचे पुत्र आहेत. मग आता ह्या 4 वेदांचं काय काम आहे. आपण ईश्वराची उपासना करतो, आपण काही पूजा करतो, धार्मिक कर्म करतो, यज्ञयागादी कर्म करतो, तेव्हा प्रत्येक 4ही वेदांची आवश्यकता आहे. देवदेवतांचं आव्हान कशामध्ये आहे तर ते ऋग्वेदामध्ये आहे. यजुर्वेदामध्ये काय आहे तर त्या देवतांचं पूजन आहे. सामवेदामध्ये देवतांचं स्तवन आहे. आणि अथर्ववेदामध्ये त्याच देवतांचं तत्वस्वरूप सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक कोणत्याही यज्ञयागादी कर्मामध्ये 4ही वेदांचे जे मंत्र आहेत त्या मंत्रांची काय आहे तर ती संपूर्ण आवश्यकता आहे. या सगळ्याची रचना कोणी केलेली आहे तर ती महर्षी व्यासांनी केली आहे. आणि असे हे व्यास एक दिवस कोणाकडे आले तर ते नारदांकडे आलेत. आणि ते म्हणतात मुने इतकी सगळी रचना केली, एवढं प्रचंड कार्य केलं, तरीसुद्धा काय आहे तर मनामध्ये काय आहे तर हुरहुर आहे, मला खरं समाधान नाही, तेव्हा मी काय करू. आणि तेव्हा महर्षी नारद म्हणाले की मुने आजपर्यंत हे सगळी रचना केलीत, एवढं मोठं कार्य केलं, पण जे काही कार्य केलं ते कार्य म्हणजे ते कर्म आहे. आणि कर्म हे जीवाला गुंतवणारं आहे. आणि कर्म गुंतवण्यामुळे गुंतवणारं ज्ञान जीवाला कसं काय मुक्त करणार.
तेव्हा आता मुक्त करण्यासाठी एक असा ग्रंथ लिहा की ज्याच्यामध्ये केवळ भगवंताची लीला असेल, सगुण भगवंताची लीला, त्याचं सगळा गोडवा, ह्याच्या पलीकडे काही नाही, कोणतंही ज्ञान नाही, काही नाही, परमेश्वराचं विलक्षण प्रेम, बस अत्यंतिक परमेश्वराचं प्रेम असणारा असा एक ग्रंथ लिहा, अशी आज्ञा केलेली आहे. आणि अशा या वेदांमध्ये काय आहे? या वेदांमध्ये 80% कर्मपर रुचा आहेत, 16% उपासनापर रुचा आहेत आणि 4% ज्ञानपर रुचा आहेत. आणि म्हणून वेदांना त्रिकांडात्मक म्हणतात. वेद त्रिकांडात्मक आहे, भगवद्गीता पण त्रिकांडात्मक आहे. 80% लोक जगातले कर्माचे अधिकारी आहेत, 16% उपासनेचे अधिकारी आहेत आणि केवळ 4% ज्ञानाचे अधिकारी आहेत. हे जे ज्ञानाचे अधिकारी आहेत, हा वेदातला जो शेवटचा 4% भाग जो आहे, जो ज्ञानकांड आहे, त्याला वेदांत म्हणतात, त्यालाच श्रुती म्हणतात, त्यालाच उपनिषद म्हणतात. आणि म्हणून उपनिषद, श्रुती हे सगळं काय आहे तर ते ज्ञानाचं भंडार आहे. आपल्या जीवनाचं अत्यंतिक हित कुठे सांगितलेलं आहे तर याच श्रुतींमध्ये सांगितलेलं आहे. आणि असं आहे संपूर्ण 4 वेदांची जी विभागणी आणि पुराणांची सगळी रचना काय आहे, कोणी केलेली आहे, तर महर्षी व्यासांनी केलेली आहे. आणि याच व्यासांना आता नारदांनी सांगितलेलं आहे, काय करा तुम्ही तर एक भक्तीचा ग्रंथ लिहा, कारण कर्म जे आहे ते जीवाला अडकवणारं आहे. गीतेमध्ये सिद्धांत येतो, गहनो कर्मणो गती, कर्माची गती अत्यंत गहन आहे. आपल्याला असं वाटतं की आम्ही पुण्यकर्म करतोय, पण पुण्याचं लेबल लावलेलं आपण काय करत असतो, काम करत असतो. एक पापाचं लेबल लावलेलं काम करत असतो आणि एक पुण्याचं लेबल लावलेलं काम करत असतो. पण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की पुण्याचं कर्मही करायचं नाही, पापाचं कर्मही करायचं नाही. कारण पुण्याचं लेबल लावलं तरीसुद्धा ते आपल्याला गर्त्यामध्येच घालणार आहे. आपल्याला खरं नाही वाटत, आपण तर आम्ही एवढं पुण्यकर्म केले, आम्ही कसे काय परत ते पाप असेल, पण नाही. ईशावास्य उपनिषदसुद्धा म्हणतं संभूतीची उपासना अधिकच अंधारात घेऊन जाते. म्हणून गहनो कर्मणो गती, कर्माची गती अत्यंतिक गहन आहे, ती जीवाला काही कळत नाही. एक उदाहरण छोटं सांगते, मी सांगते, नेहमी मला आवडतं ते उदाहरण. पूर्वी मी नोकरी करत होते, दर शनिवारी धावत धावत माझ्या आईकडे भेटायला जायची. शाळा डोंबिवलीची, घर डोंबिवलीचं, आई मुलुंडला राहायची. म्हणून शाळा सुटली की पळत पळत रेल्वे स्टेशनवरती जायचं. नेहमीप्रमाणे शनिवारी एक दिवस पळत पळत रेल्वेवरती गेले आणि जेव्हा मी ब्रिज उतरत होते तेव्हाच समोरून गाडी आली. पळत पळत गाडी चढणार, त्याच वेळेला एक वृद्ध म्हातारी बाई आली, अत्यंत वृद्ध होती. ती म्हणते, पोरी माझा हात घे गं आणि मला गाडीमध्ये चढव. मी त्या वृद्ध स्त्रीला हात दिला आणि गाडीमध्ये चढवलं. तिला खूपच आनंद झाला. तिचा तो चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर मलाही आनंद झाला. मी गाडीमध्ये गेले, गाडी रिकामी होती संध्याकाळची, मला बसायला सीट मिळाली. ती बाई दारातच बसली. 5 मिनटं झाली, पुढचं स्टेशन आलं आणि पुढच्या स्टेशनवरती TC आला. त्याच्या त्या हातामधलं टक 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 मशीन त्यांनी प्रत्येकाकडे जाऊन तिकीटं बघायला विचारायला सुरुवात केली. आणि असं तिकीटं विचारता विचारता त्याचं लक्ष त्या दारामध्ये गेलेल्या म्हाताऱ्या बाईकडे गेलं आणि तो किंचाळला, ह्या म्हातारीला कोणी वरती चढवलं. सत्कर्म करणारी मी, मला असं वाटलं तर त्या म्हातारीचा माझा काहीच संबंध नाही. मी तिला फार मदत केली, हात धरून तिला वरती चढवलं, म्हणजे मी सत्कर्म केलं, मी काहीतरी पुण्य केलं. आणि कर्म केलं की ते गप्प बसवतच नाही, ते बोलायलाच लावतं. तसं मी म्हटलं, ओ दादा, तिला मी चढवलं. एवढं ऐकल्यानंतर तो आणखीन TC संतापला. तो माझ्या अंगावरतीच ओरडला आणि मला म्हणाला, बाई तुम्हाला काय अक्कल आहे का म्हणे, मी तिचं बोकोटं धरून खाली उतरवलं आणि तुम्ही तिला वर काय चढवलं. मी म्हटलं, अहो नाही, ती बाई वृद्ध आहे, तिने मला विनंती केली म्हणून मी हात धरून वर चढवलं. TC म्हणाला, ही दारात बसते आणि गाडीमध्ये चढणाऱ्या सगळ्या बायकांची पाकिटं कापते, ही चोर आहे म्हणाल्या, म्हणून मी हिला खाली उतरवलं. मला वाटलं होतं मी म्हाताऱ्या बाईला गाडीत चढवून पुण्यकर्म केलं, पण ते पुण्यकर्म होतं का पुण्याचं लेबल लावलेलं पापकर्म होतं. कळते का? गहनो कर्मणो गती, हे जीवाला कळतं का? त्याची सूक्ष्म बुद्धी आहे का? हे नाही कळत. आणि म्हणून या ठिकाणी भागवत सांगते काय कर्म करायचं. कर्म ईश्वराला समर्पित करायची आहेत आणि म्हणून ते पुण्यकर्मही करायचं नाही, पापकर्मही करायचं नाही. कर्म शुद्ध कर्म करायचं.
आणि म्हणून शुद्ध कर्म म्हणजे ईश्वराला समर्पित करून केलेलं कर्म जे आहे त्यालाच शुद्ध कर्म करतात. आणि म्हणून शुद्ध कर्म जे आहे ते शुद्ध कर्म आपल्याला शास्त्र करायला सांगतात. माऊलींची सुंदर ओवी आहे. माऊली असं म्हणतात, पापात्मक पापे नरका जाईजे, पुण्यात्मक पापे स्वर्गा येईजे, माते पाविजे ते शुद्ध पुण्य. परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर केवळ शुद्ध कर्म करायचं, म्हणजेच कर्म देणारा ईश्वर आहे, कर्म करवून घेणारा ईश्वर आहे, केलेलं कर्म ईश्वराला समर्पित आहे. तिन्ही ठिकाणी ईश्वराशिवाय काही नाही, माझं अस्तित्वच नाही, ईश्वरासाठीच कर्म आहे, ईश्वरांनी दिलेलं कर्म आहे. या भूमिकेवरती आढळून जेव्हा आम्ही कर्म करू तेव्हा ते शुद्ध कर्म समजलं जातं. आणि असं शुद्ध कर्म करण्यासाठी ईश्वराची उपासना करावी लागते. आणि म्हणून हा उपासनेचा सेतू प्रत्येक जीवाला स्वतःलाच बांधावा लागतो. सेतू म्हणजे ब्रिज. आपण ब्रिजवरनं जातो ना, एका बाजूतून दुसऱ्या बाजूवरती जातो, नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावरती जातो. तसं जीवभावाकडून ईश्वरभावाकडे, जीवभावाकडून देवभावाकडे, जीवभावाकडून आत्मभावाकडे जाण्यासाठी जो सेतू म्हणजे जो ब्रिज लागतो त्याला उपासना म्हणतात. मग उपासना कुठून कुठे, आपण आत्ता कुठे आहोत? आपण आत्ता सकामतेमध्ये आहोत, आपण गौणी भक्तीमध्ये आहोत, आपण सगुण भक्तीमध्ये आहोत. आणि आता आपल्याला कुठे जायचं आहे? सकामतेतून निष्कामतेकडे जायचं आहे, गौणी भक्तीतून पराभक्तीमध्ये जायचं आहे, सगुण भक्तीमधून आपल्याला निर्गुण भक्तीमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि असा हा उपासनेचा सेतू प्रत्येक भक्तानी स्वतःच बांधायचा असतो. तो बाजारात नाही मिळत. मी परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी काय काय करायचं आहे आतमध्ये हे दुसरं कोण मला काय सांगणार? ते माझं मीच ठरवायचं आहे. आणि म्हणून हा उपासनेचा सेतू प्रत्येक जीवानी बांधायचा आहे. ही उपासना आपण करायचं आहे. उपआसन, आपलं छोटंसं आसन घालून देवापाशी बसायचं आणि पूजा करायची. पण केवळ शरीराने पूजा करायची नाही, तर त्याच्याशी एक नातं जोडायचं. म्हणजे तो माझी आई आहे, तो माझा पिता आहे, तो माझा बंधू आहे, तो माझा मित्र आहे, तो माझा स्वामी आहे. 11 प्रकारची नाती महर्षी नारदांनी दिलेली आहेत. एक तरी नातं भगवंताशी जोडायचं. आपण भगवंताशी नातंच जोडत नाही. आणि जर नातं जोडलं नसेल तर ते शरीराने केलेलं कर्म आहे. परमात्मा शरीराने कर्म करून मिळत नाही. नाही कश्चित कर्म कोटीभिः वस्तू उपलब्धी. वस्तू म्हणजे ब्रह्मस्वरूप, परमात्मे स्वरूप. कोटी कर्म केली तरीसुद्धा परमात्म्याची प्राप्ती नाही असं आचार्य सांगतायत. मग परमात्म्याची प्राप्ती शरीराने, स्थूल शरीराने नाही, फक्त उपासनेने चित्ताची शुद्धी आहे. यासाठी उपासना हा मधला टप्पा आहे. आणि मग पुढचे जे टप्पे आहेत ते आपण आता पुढच्या सत्रापासून बघूया. आत्तापर्यंत सगळी केलेली सेवा जी आहे ती भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी आणि समोर स्वामी दिसत आहेत, स्वामींच्या चरणी परमपूज्य कृष्णानंद सरस्वतींच्या चरणी समर्पित करते आणि इथेच विराम पावते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हरिओम तत्सत. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हरिओम तत्सत.